योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोऽस्मि। भगवान पतंजली महर्षी यांनी मानवी जीवनाच्या उत्थानासाठी आपल्या असामान्य प्रातिभ अनुभूतीतून या योग सूत्रांचा विचार आपल्याला सांगितला। तो मानवी जीवनाच्या कल्याणाच्या दृष्टीने अत्यंत उपयोगाचा आहे। अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पंचक्लेश आहेत आणि हे जोपर्यंत क्लेश आहेत तोपर्यंत कर्माशय हा उत्पन्न होणार, म्हणजे वासना किंवा संस्कार उत्पन्न होतात आणि ते वासना आणि ते संस्कार पुन्हा कर्माला प्रवृत्त करणार, कर्मापासून पुन्हा कर्माशय, अशी अव्यावृत शृंखला ही निर्माण होते। आणि म्हणून जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत दुःख हे मानवी जीवनाच्या पाठीमागे लागलेलं आहे। विवेकी लोक, योगी लोक या सगळ्या सृष्टीमध्ये जोपर्यंत अविद्या आहे तोपर्यंत दुःख आहे असं अनुभवतात आणि ते दुःख परिणाम दुःख, ताप दुःख, संस्कार दुःख आणि गुणवृत्ती विरोध दुःख। दुःखम एव सर्वं विवेकिनः। विवेकी हा अक्षस्थानी मानला जातो। ज्याप्रमाणे डोळ्यामध्ये सूक्ष्म धूलिकण गेला तर तो डोळ्यांना अस्वस्थ करतो, त्याप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण मिश्रित असणारं सत्वगुणातलं सुख योग्यांना दुःखकारक वाटतं आणि म्हणून पतंजली महर्षींनी हेयम दुःखम अनागतम असं म्हटलं आहे। हेयम दुःखम अनागतम ह्या म्हणण्याचा अर्थ आहे जे अजून प्राप्त झालेलं नाही असं भविष्यकालीन दुःख जे आहे त्याची निवृत्ती करता येऊ शकते। भुक्त म्हणजे भोगलेलं सुख दुःख तर ते आता समाप्त झालेलंच आहे। वर्तमान काळात तर दुःख आपण भोगतच आहोत, पण भविष्य काळात अजून दुःख यायचं आहे आपल्याला। ते दुःख योग्याला नेत्रस्थानी धुलिकण ज्याप्रमाणे सारखा सलत असतो त्याप्रमाणे तो योगी भविष्यकालीन दुःख दूर करण्याचा प्रयत्न करतो। मग दुःखाला कारण काय आहे याचा विचार जेव्हा पतंजली महर्षींनी सांगितला तेव्हा त्याचं कारण सांगितलं की द्रष्टा आणि दृश्य यांचा संयोग हाच हेय हेतू म्हणजे या दुःखाला हेतू आहे। द्रष्टा चेतन तत्व आहे आणि दृश्य
हे अविद्या वर्ग आहेत. चेतन पुरुष या प्रकृतीशी तादात्म्य धारण करतो आणि प्रकृतीचे गुण आपले म्हणायला लागतो, तेव्हा दुःख त्या तादात्म्यामुळे प्राप्त होतं. हा विषय झाला. त्यानंतर द्रष्टादृश्य संयोग जर दुःखाला हेतू असेल तर मग दृश्य त्याचं स्वरूप काय आहे, त्याचं लक्षण काय आहे, त्याचं कार्य काय आहे, याचा विचार जेव्हा सुरू झाला तेव्हा प्रकाश क्रिया स्थितीशीलम दृश्यम, त्याचप्रमाणे भूत इंद्रियात्मकम दृश्यम आणि भोग अपवर्गार्थम दृश्यम, अशी दृश्याची स्वरूपाचा विचार काल सांगितला. आज त्या पुढचं सूत्र येतं, सूत्र क्रमांक 19. बघा, विशेषा विशेषलिंग मात्रा अलिंगाणी गुणपर्वाणी. गुणपर्वाणी हे दृश्य काय आहे याचा विचार काल सांगते वेळेस आपण सांख्य आणि योग यांच्या दार्शनिक तत्वाचा जेव्हा आपण विचार केला तेव्हा गुणपर्वाणी असं म्हणताना ह्या गुणांचा परिणाम कसा कसा होतो याचा विचार या ठिकाणी 4 पद्धतीने सांगितला आहे. पहिला आहे विशेष, दुसरा आहे अविशेष, तिसरा आहे लिंग मात्र आणि चौथा आहे अलिंग. ही काय आहे? गुणपर्वाणी, म्हणजे गुणांचे हे परिणाम आहे, अवस्था आहे. आपल्याला दृश्याचा विचार चाललेला आहे. दृश्य आणि द्रष्टा यांचा संयोग जर दुःखाला हेतू असेल तर दृश्याचं स्वरूप काय आहे याचा विचार सूत्र क्रमांक 18 आणि 19 मध्ये सांगितलेला आहे. या सूत्रामध्ये वापरलेली भाषा समजून घेण्याकरता पहिल्यांदा एक वाक्य लक्षात घ्यायला हवं. ते म्हणजे या सृष्टीचा विचार सांगताना ही सृष्टी ज्या तत्वापासून निर्माण झाली आहे ते तत्व अत्यंत सूक्ष्म आहे आणि या सूक्ष्मापासून सृष्टीचा क्रम जसजसा विकसित होत जातो तसतसं शेवटचं तत्व जे आपल्याला डोळ्यांना दिसतं ते स्थूल आहे. म्हणून स्थूलापासून विचार करत करत सूक्ष्मापर्यंत जाणं हा एक शिक्षणशास्त्रातला एक महत्वाचा गुण मानला जातो. जे माहिती आहे त्यापासून जे माहिती नाही पर्यंत जाणं. आता या सूत्रामध्ये 2 शब्द आहे, एक विशेष आणि अविशेष. इथे विशेष शब्दाचा अर्थ आहे स्थूल आणि अविशेष शब्दाचा अर्थ आहे सूक्ष्म. इथे विशेष शब्दाचा अर्थ आहे जिथे विभागणी करता येऊ शकते. एक वस्तू दुसऱ्यापासून भिन्न आहे दाखवता येतं, तिथे विशेषता असते. पण दोन्ही वस्तू अत्यंत सूक्ष्म असतील, त्याची विभागणी करता येत नसेल तर त्यांना अविशेष असं म्हटलं आहे. मग आता या सगळ्यांचा विचार करत असताना सांख्य आणि योग या दोन्हींच्याही मताने सृष्टिक्रम कसा विकसित होत जातो त्यातला सगळ्यात पहिला सिद्धांत त्यांचा असा आहे की सत्वगुण, रजोगुण आणि तमगुण या 3 गुणांची साम्य अवस्था म्हणजे प्रकृती. ही अत्यंत सूक्ष्म आहे. अत्यंत सूक्ष्म आहे असं म्हणत असताना ती कोणत्याही इंद्रियांनी दिसत नाही आणि ती अभिव्यक्त पण होत नाही आणि तिचा अभाव पण नसतो. म्हणजे त्या मूळ प्रकृती जी आहे ती बाकीची सृष्टी जशी दिसते तशी ही मूळ प्रकृती दिसत नाही, म्हणून ती
अभिव्यक्त होत नाही. अभिव्यक्त होत नाही म्हणजे प्रत्यक्ष प्रगट होत नाही, पण प्रगट होत नाही म्हणून तिचा अभाव आहे असं पण नाही. म्हणून जिचा अभाव नाही आणि प्रगटही होत नाही असा भावात्मक पदार्थ म्हणजे ही मूळ प्रकृती आहे. आणि ही मूळ प्रकृती अविकृती आहे. या म्हणण्याचा अर्थ मूळ प्रकृतीच या सगळ्या सृष्टीला कारण आहेत, पण मूळ प्रकृतीला कोणी कारण नाही. म्हणून या सृष्टीचा मूळ कारण असणारी ही प्रकृती, हिला कोणी कारण नाही, पण ही सगळ्यांना कारण आहेत. तिचं प्रगटीकरणही होत नाही, अभिव्यक्तही होत नाही, पण ती अभाव आहे असंही होत नाही. असा भावात्मक पदार्थ जो आहे त्यालाच इथे नाव आलेलं आहे अलिंगानी. अलिंगानी सूत्रामध्ये अलिंगानी गुणपर्वाणी सह अलिंगम, जी कशामध्ये लीन होत नाही, जिचं रूपांतर कशामध्ये होत नाही, अशा तत्वाला अलिंगानी. अलीनम अर्थम अलिंगानी, ज्याची परिणती कशामध्ये होत नाही, जे तत्व लीन कशामध्ये होत नाही ते आहे अलिंगाणी. आणि असं अलिंगाणी तत्व म्हणजे मूळ प्रकृती, जी 3 गुणांची साम्य अवस्था आहे, जी केवळ भावात्मक स्थिती आहे, ही सगळ्यात सूक्ष्म तत्व आहे. आणि ह्या सूक्ष्म तत्वापासून हळूहळू हळूहळू स्थूलापर्यंत जेव्हा विचार केला जातो तेव्हा सगळ्यात जे स्थूल तत्व आहे त्याला म्हणायचं विशेष. विशेष विशेष म्हणताना जे स्थूल आहेत ज्याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. मग असे जे विशेष जे आहेत ते सांख्य आणि योगाच्या दृष्टीने 16 तत्व मानलेले आहेत. कारण हे सगळं टेक्निकल पारिभाषिक शब्दामध्ये ही सूत्र असल्यामुळे जरा समजून घेताना ते शब्द परिचित असेल अगोदर तर सोपं जातं. याप्रमाणे या तत्वाचा विचार करताना विशेष परिणाम या गुणांचा कोणता आहे, तर गुणांचा विशेष परिणाम सांगताना 16 तत्वांचा विचार केला आहे. त्यापैकी पंचमहाभूत, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि उभयात्मक मन अशा 16 तत्वांना विशेष गुणपर्वाणी म्हणजे गुणांचे विशेष परिणाम हा झालेला आहे. पंचमहाभूत म्हणताना आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. त्याचप्रमाणे पंचज्ञानेंद्रिय म्हणताना स्तोत्र, त्वक, चक्षु, जिव्हा आणि घ्राण. त्याचप्रमाणे पंचकर्मेंद्रिय म्हणताना वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ हे पंचकर्मेंद्रिय. मग पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय आणि पंचमहाभूत हे स्थूल स्वरूपाचे मानले जातात प्रकृतीच्या दृष्टीने, मागच्या कारणाच्या दृष्टीने. आणि म्हणून त्यांना या ठिकाणी नाव आहे विशेष गुणपर्वाणी. म्हणजे ह्या सत्वगुण, रजगुण 3 गुणांचा विशेष परिणाम म्हणजे हे 16 पदार्थ आहेत. त्यांना म्हणायचं विशेष गुणपर्वाणी. त्यानंतर अविशेष गुणपर्वाणी. जे अविशेष आहेत म्हणजे सूक्ष्म आहेत, ज्यांचा विभाग करता येत नाही, असे अविशेष 6 पदार्थ मानले आहेत. त्यापैकी सगळ्यात महत्वाचं हे पंचमहाभूत असेल किंवा पंचज्ञानेंद्रिय असेल किंवा पंचकर्मेंद्रिय असेल, हे ज्यापासून निर्माण झाले आहेत त्याचं सूक्ष्म कारण आहे पंचतन्मात्रा. पंचतन्मात्रा म्हणजे पंचमहाभूतांची सूक्ष्म अवस्था. अर्थात पंचमहाभूतांची सूक्ष्म अवस्था त्यालाच पुढे शब्द तन्मात्रा, रूप तन्मात्रा, गंध तन्मात्रा अशा शब्दाने निर्देशित केलेला आहे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या अविशेष त्यांना म्हटलेलं आहे. या तन्मात्रा या सूक्ष्म तत्व आहेत.
आणि त्याचप्रमाणे हे अहंकार, अहंकार म्हणा किंवा त्याला बुद्धी म्हणा, हे जे 6 तत्व आहे, या 6 तत्वांना अविशेष असं म्हणतात. अविशेष म्हणजे काय? इथे अविशेष शब्दाचा अर्थ आहे ते सूक्ष्म आहेत. शब्द या पंचतन्मात्रा इतक्या सूक्ष्म आहेत की त्या दिसतच नाही. आणि अहंकाराला या ठिकाणी कधी कधी अस्मिता म्हटलं आहे. याप्रमाणे अहंकार आणि पंचतन्मात्रा ही 6 पदार्थ अविशेष आहेत, म्हणजे सूक्ष्म आहेत. आता विशेष झालं, विशेष गुणपर्वाणी, अविशेष गुणपर्वाणी, आणि शेवटी आहे लिंग गुणपर्वाणी. लिंग गुणपर्वाणी या शब्दाचा अर्थ आहे, लिंग म्हणजे लीनम अर्थम गमयती इति लिंगम. जे कशामध्ये तरी लीन होतं, जे कशामध्ये तरी रूपांतरित होतं, त्याला आपण लिंग असं म्हणतो. त्याप्रमाणे या शब्दाचा अर्थ आहे लीनम अर्थम गमयती. असं म्हणताना हे लिंग मात्र हे काय आहे, तर याला म्हणायचं महत्त्व. म्हणजे पहिल्यांदा पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंचमहाभूत हे निर्माण झालेले आहेत, हे पंच तन्मात्रेपासून आणि अहंकारापासून, म्हणून ते अविशेष आहे. पण हे पंच तन्मात्रा आणि महत हे तरी कशापासून निर्माण झालं आहे, तर पंच तन्मात्रा निर्माण झालेली आहे या महत तत्वापासून. महत तत्व हे त्याही पेक्षा सूक्ष्म आहे, आणि या महत तत्वाच्या पेक्षा सूक्ष्म आहेत अलिंगाणी. अलिंगाणी म्हणजे जे कशामध्ये तरी लीन होत नाही, म्हणजे ज्याला कोणी कारण नाही अशी असणारी मूळ प्रकृती. ही मूळ प्रकृती जी आहेत हे अलिंगाणी, म्हणजे जी कशामध्ये रूपांतरित होत नाही, अत्यंत सूक्ष्म आहे. आणि हे सगळं काय आहे, हे सर्व दृश्य प्रपंच आहे. म्हणजे या सर्व दृश्य प्रपंचाचा विचार करताना मूळ कारण आहे जी अविद्या. अविद्या म्हणण्यापेक्षा प्रकृती, ही प्रकृती अलिंगाणी, म्हणजे तिचं कोणतं चिन्ह दिसत नाही आपल्याला, सूक्ष्म अवस्थेमध्ये आहे, पण अभिव्यक्तही होत नाही आणि अभावरूप पण नाही. पण भावरूप असा हा पदार्थ तत्व मानलं जातं. ती मूल प्रकृती, या मूल प्रकृतीपासून मग पुढे महत्त्व होतं, आणि महत्त्व हे मूल प्रकृतीचा पहिला विकार असल्यामुळे त्याला लिंग मात्रा आणि ते पहिलं चिन्ह आहे. आणि त्या महत्त्वापासून पुढे अहंकार, आणि अहंकारापासून पंचतन्मात्रा. याप्रमाणे पंचतन्मात्रा आणि अहंकार हे अविशेष आहेत. अविशेष आहे असं म्हणताना ते सुद्धा सूक्ष्म आहेत, आणि त्या 6 अविशेष असणाऱ्या तत्वापासून पुढे 16 पदार्थ तयार झाले. आणि ते 16 तत्व म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि उभयात्मक असणारं मन आणि पंचमहाभूत. याप्रमाणे हे 11 इंद्रिय आणि त्याचप्रमाणे पंचमहाभूत हे सगळं मिळून काय आहे, दृश्यम. हा सगळा प्रपंच दृश्य आहे. आणि हा दृश्य प्रपंच कसा आहे, हा त्रिगुणम, 3 गुणाने युक्त आहे. अविवेकम, त्यांच्या ठिकाणी विवेक शक्ती नाही, जड पदार्थ आहेत सगळे. त्रिगुणम, अविवेक. विषय, ज्याचा उपभोग घेतला जातो त्याला विषय असं म्हणतात. या 3 गुणांच्या द्वारेच ही सृष्टी निर्माण झाली आहे, आणि या सृष्टीचा अनुभव येतो. म्हणून हे त्रिगुणम, अविवेक, विषय आहेत आणि सामान्यम. सामान्य त्याला म्हणतात जे एक आहे आणि अनेकामध्ये राहतं ते सामान्य. म्हणून या सृष्टीचा विचार करताना सृष्टी कशी आहे, त्रिगुणम, अविवेक, विषय, सामान्यम, अचेतनम. या सृष्टीच्या मध्ये जाड्यता आहे, जडता आहे. आणि त्याचप्रमाणे या सृष्टीचा आणखी एक गुणधर्म सांगितला, प्रसवधर्मी. म्हणजे हे गुण सतत कोणाला आणि कोणाला ते निर्माण करतात. या सृष्टीमध्ये असा एकही पदार्थ नाही की जो कोणाला निर्माण करत नाही. ह्याप्रमाणे त्रिगुणम, अविवेकी, विषय सामान्यम, अचेतनम, प्रसवधर्मी, कोणाही प्रकृती
आणि ही 3 गुणांची साम्य अवस्था आहे. असे असणाऱ्या ह्या सगळ्या गुणांना मिळून दृश्य म्हणतात. आणि हे दृश्य माझ्यापासून भिन्न आहे. मी तर चेतन आहे, असंग आहे, निर्विकार आहे. पण असं असताना सुद्धा या दृश्य असणाऱ्या प्रकृतीशी तादात्म्य धारण केलं आणि तिचे जे धर्म आहेत, कोणते त्रिगुण, अविवेकी, विषय, सामान्य, अचेतनम, प्रसव धर्मी, दुःख, हे माझे धर्म आहे असं म्हणून जेव्हा मानायला लागतो, तेव्हा सत्वगुणामुळे सुख, रजगुणामुळे मोह आणि तमगुणामुळे मूढता अशा चा अनुभव येतो. याकरता द्रष्ट्याने स्वतःचं स्वरूप ओळखणं आणि बुद्धिगत असणाऱ्या या प्रकृतीच्या गुणधर्मांचा अनुभव घेणं, त्या प्रकृतीच्या तत्वांचा अनुभव घेतला की हा भोग होतो. आणि मी त्यापेक्षा वेगळा आहे, माझं स्वरूप वेगळं आहे, मी साक्षी, चेतन, द्रष्टा आहे असं जर कळालं की मग तो या प्रकृतीच्या विषयी वैराग्य उत्पन्न होतं आणि मग तो आपल्या मूळ स्वरूपामध्ये प्रवृत्त होतो. एक शेवटचं वाक्य महत्वाचं सांगून आपण या ठिकाणी पूर्ण करूया. ही सगळे सृष्टी कशा करता निर्माण झाली आहे? एका वाक्यामध्ये, चेतन तत्वाला ह्या प्रकृतीच्या विषयी वैराग्य निर्माण व्हावा. यामध्ये काही ना काहीतरी उणीव, काही ना काहीतरी त्रुटी आहेत, अपूर्ण आहेत आणि पूर्ण फक्त चेतन तत्व आहे. म्हणून ही ईश्वर सृष्टी कशा निर्माण केली? तर भोग अपवर्गार्थम दृश्यम. भोग शब्दाचा अर्थ आहे या सगळ्या सृष्टीचा अनुभव आल्यानंतर त्यामध्ये काही तथ्य नाही, त्यामध्ये अनेक प्रकारचे दोष आहे. म्हणून जगातला प्रत्येक अनुभव विवेक आणि वैराग्य उत्पन्न होण्याकरताच आहे. आणि हे जर झालं तर योगाचा अभ्यास केल्यानंतर विवेक वैराग्य उत्पन्न होऊन मी जो द्रष्टा आहे त्या द्रष्ट्याच्या ठिकाणी स्वरूप अवस्थिती होणं, सदा द्रष्टू स्वरूपे अवस्थानम, ही अवस्था प्राप्त होण्याकरता द्रष्टा काय, त्याचं स्वरूप काय, त्याचं लक्षण काय, त्याचा जो विचार आहे तो पुढच्या काही सूत्रांच्या पासून सुरुवात होतो. म्हणून आतापर्यंत दृश्याचा विचार सांगितला, आता द्रष्ट्याचा लक्षणांचा विचार सांगून या दोन्हींचा भेद सांगून विवेक ख्याती कशी निर्माण होते याचा विचार आपण क्रमशः पाहणार आहोत. तूर्त या ठिकाणी थांबूया. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.